ही अंगठी मी या पाण्यात सोडणार आहे। तुम्ही दोघांनी पाण्यात हात टाकून ही अंगठी शोधण्याचा प्रयत्न करायचा आणि ज्याला ही अंगठी सापडेल तो जिंकला। अरे बघताय काय, हात टाका, अंगठी शोधा। वहिनी टाक ना। आशू शोध ना। ए भाई आशू, अंगठी आपल्याकडे झाली पाहिजे। एक काम कर, डोळ्यात बघ। अरे तिला कन्फ्यूज करायला डोळ्यात बघ सांगतो, सारखा काय चिडतो रे। अरे थांबलात काय, कोणाला सापडली अंगठी? अरे शोधा शोधा, सापडेल। एकमेकांचे हात पकडू नका। एक नंबर। मी बोलले ना, मला माहित होतं वहिनी जिंकणार आहे। वाह शाबास। आणि आशू, साधी अंगठी शोधता नाही आली रे तुला। बघ ना, यार चंदन, मी ना आज खूप खूप खुश आहे। बेस्ट डे आजचा। लग्नानंतर किती त्या फालतू गोष्टी कराव्या लागतात ना, डोक्याला ताप असतात सगळ्या। 100 लोकांच्या पाया पडा, सगळ्यांची गोड गोड बोला, ही प्रथा करा, ती प्रथा करा आणि शेवटी रडा। मला सांग, इतका खर्च करायचा त्या मेकअपवर आणि शेवटी रडून वाया घालवायचा, आणि रडायचंच असेल तर मग लग्न का करायचं? पण तू बरं केलंस, तू मला इथे छान हॉटेलमध्ये घेऊन आलास। काही टेन्शन नाही, काही डोक्याला ताप नाही, काही जबाबदारी नाही, तर छान आपलं रिलॅक्स। तुला कशाला असेल टेन्शन? स्वीट बुक केला मी, त्याचे पैसे दिले मी, माझं अख्खं बजेट बिघडलं इकडे। तुला काय फरक पडतोय? काय रे, काय विचार करतोयस? अगं काही नाही, मला फक्त तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा असतो, बाकी काही बघावंसं वाटत नाही। सो स्वीट। पण मला एक सांग चंदन, तुझ्या घरचे खूप चिल आहेत का? म्हणजे नवीन सुनेला घरातले कार्यक्रम सोडून हॉटेलमध्ये राहायची परवानगी दिली आणि एक फोनही केला नाही साधा। अगं नाही, ते काय झालं माहितीये का, मगाशी थोडा वेळापूर्वी आईचा फोन येऊन गेला। कधी? मी तर तुझ्या बरोबरच होते ना। अगं हो, पण तू मगाशी वॉशरूमला गेली होतीस बघ, तेव्हाच आईचा फोन आला होता। फार वेळ काही बोलणं झालं नाही, इंटरनॅशनल कॉल होता ना म्हणून। ओ मग ठीक। पण असंही तू माझ्या घरच्यांना भेटलीस, तुला माहिती आहे ते किती चिल्ड आउट आहेत, निवांत असतात एकदम। हो पण तरी अरे, मला ना नवलच वाटतं, एकुलत्या एक मुलाचं लग्न झालंय आणि ते आले नाही, त्यांनी फोनही केला नाही। जाऊ दे ना, ते येतील तेव्हा भेट होईलच की आपली। बरं मी काय म्हणतो, तुला भूक लागली असेल ना, चल जाऊया। कुठे? बाहेर जेवायला। बाहेर कशाला, इथे मागव ना रूम सर्व्हिस। मागच्या खेळामध्ये शिवा जिंकलेली आहे,
मुलीची बाजू वरचढ ठरलेली आहे. आता पुढचा खेळ. आशू, या खेळामध्ये तुला जिंकायची पूर्ण संधी आहे. होय, खरं सांगता येतं ते आशू, तुला आता सुवर्ण संधी आहे. मी सुद्धा तुझ्या आईच्या हातातली सुपारी सोडवू शकलो नव्हतो बरं का. आणि हा लक्ष्मण सुद्धा. सुहास जाऊ दे. पण प्रॉब्लेम काय तुझ्या लक्षात आला का, की ही स्त्रियांची जी परंपरा आहे ना सुपारी आपल्या हातात ठेवण्याची, ती तू मोडीत काढ आणि एक इतिहास घडाव. ओके, चल श्री गणेशा कर. काय लक्ष्मण? ए भाई आशू, किमान हा गेम तरी जिंक. हा नको जिंकू, मला काय, मी आपलं प्रोत्साहन देतो, बाकी मी निवांत आहे. शिवा, ही सुपारी घे. ही दोन्ही हाताच्या मुठीमध्ये घट्ट पकडून ठेवायची आहे. आणि आशू, तुला ती हातातून सोडवायची आहे, पण एका हाताने. हा, एकच हात वापरायचा, दोन्ही हात नाहीत. चला. हा, होईल होईल. चल 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 आशू. चला. ऐक ऐक आशू, इकडे बघ. मोठा श्वास घे आणि मग सोड. आशू आशू, थोडा अजून जोर लाव. हा. अजून अजून थोडा जोर लाव. हे बघ, फक्त थोडा वेळ बघ, सगळ्यांना कळेल की कोण वरचढ ठरणार आहे ते. शिवा, तू दोन्ही हात वापरून सोडवायची आहेस. हा, ही सुपारी तू एका मुठीत पकड रे. एक मिनिट, ही चीटिंग आहे. नियम सगळ्यांना सेम असले पाहिजेत ना. अरे आशू, मुलींना तेवढं चालतं रे, आणि मला माहिती आहे तू तेवढं मान्य करशील. नाही नाही, असं कसं, सगळ्यांना सेम रूल पाहिजेत ना. बरोबर आहे, चीटिंग बरोबर. करेल. कशाला बोलते? मी एका हातानेच करेन. का आता चेअर कर ना, मगाचपासून उडत होतास इतका वेळ. काय फायदा भाई, तिने मुद्दाम सोडली अंगठी. तू बघितला काय? हो, हो. तू पण नाही यार आशू. शिवा, हे असं चिटिंग करायची नाही. मुद्दाम हारलीयस का चुकून हारलीयस यांनी मला काही फरक पडत नाही. मी जिंकलोय. आरामात रे. ए बाबा स्टेपनी, याचं काय करायचंय सांग ना. अरे यार, त्याला फक्त साफ आणि ऑइलिंग करायची यार. ए अरे कर ना बाबा तू. ए मी नाही करणार यार, जा. एक काम आहे तेवढं तर कर. ए सायलेन्सर, काय करतो टाइमपास? कामा नाहीत का तुला? दीपर, आज आपण सुट्टी घेऊया. ए सायलेन्सर, तू आता काम नाही केलं आणि हे जर शिवाला कळलं ना तर तिला जाम वाईट वाटेल रे. पण आता मला पण वाईट वाटतंय ना. शिवा कुठे गेली असेल ना तर आपण एक मिनिट पण नाही थांबायचो रे तिच्या विना. पण आता आपण तिला बघितलं पण नाहीये, धडनी तिच्याशी बोललो पण नाहीये यार. ऐक ना, आपण जाऊया ना यार तिच्याकडे, प्लीज ना. अरे बाळा, आपण तिच्या घरी नाही जाऊ शकत, तुला कळत नाहीये का? आपण एक काम करूया. आपण आहे ना असं एक कागद घेऊ, त्याच्यावर लिहू, शिवा आम्ही ना तुझ्या घराच्या खाली आलोय
आम्हाला भेटायला ये आणि मग त्याचं ना असं विमान बनवू, तिच्या मस्तपैकी खिडकीत टाकू, म्हणजे ती येईल आणि आपण तिला भेटू. म्हणजे तेच विमान आशूच्या आईच्या हातात जाऊ दे आणि आपण सगळे ढगात, है ना? अरे बाबा मग काय करायचं? एक करू शकतो. काय? अरे आपण तिला परत व्हिडिओ कॉल करू, म्हणजे आपल्याला तिला परत बघता येईल. हा अरे भाई लगेच लावतो ना. आज आई, बाई आजी आणि पाना गँग पण इथे हवी होती. खूप मिस करते सगळ्यांना मी. भाऊ, मी एका मिनिटात येऊ? हो ये ना. आले. अरे कट कर कर कर. कोणाला लावलाय? शिवाला लाव कॉल. ए मीच आहे शिवा. नाही नाही नाही, तू पहिल्यांदा आमच्या शिवाला फोन दे बरं. दे. ए तुम्ही अति करता, बंकच करू नका उगाच. काय दिसते? मला सांगा तुम्ही कसे आहात? मस्त दिसतंय तुमच्यात खूप आडावर. ए शिवा, तू कशी आहेस ग? आणि एक दिवस झाला नाही तर लगेच बदललीस तू. काय आम्हाला फोन नाही, मेसेज नाही. ठीक आहेस ना तू? मी बरी आहे रे, पण तुम्हाला एक सांगू का? तुमचा फोन आला ना, मला खूप भारी वाटलंय. मला खूप आठवण येत होती तुमची, आणि मला ना गॅरेजला पण यावंसं वाटतंय. ए शिवा, आम्ही पण तुला खूप मिस करतोय. तुला माहितीये हे पोरं बोलत होते शिवाला कॉल लावून होता, आम्ही कामच करणार नाही. आम्ही नाही. हा सायलेन्सर. अरे इथे ना लग्नानंतरचे कार्यक्रम असतात ना, ते सगळं सुरू आहे, म्हणून जरा गडबडीत आहे. पण मी हे सगळं झालं ना की येईन ना तुम्हाला भेटायला. नक्की वाट बघतो आम्ही. ए शिवा, तो छकुल्या कसं आहे ग? त्याचा मूड झाला का ठीक? शिवा, सगळं ठीक आहे ना? काही टेन्शन आहे का? म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर सांग, आपण सॉल्व्ह करू. काही नाही रे, सगळं ठीक आहे. आणि इथे रामभाऊ आहेत ना, ते अगदी मुलीसारखी काळजी घेतात माझी, मग काहीच प्रॉब्लेम नाही. पण ना मला आई आणि आजीची खूप आठवण येते खरंच. बरं भाई लोक, तुम्ही जरा अधूनमधून घरी जात जा. शिवा तू टेन्शन नको घेऊ, आम्ही इकडेच फिरत असतो. बरं मी काय बोलतो, तू आता जरा तिकडे लक्ष दे, आम्ही तुला नंतर करतो परत हवं. हो हो मी जाते, पण ऐका मी येणार आहे गॅरेजवर, मला बिर्याणी खायची. अरे शिवा तू ये, इस बार ऐसी बिर्याणी बनवूंगा ना, तू वापस गेलीच नाही पाहिजे का? चला चला, मी जरा ठेवते फोन. चल चल बाय. ए सायलेन्सर, खुश का आता तरी? हो. अरे शिवा एकदम भारी दिसत होती, एकदम वेगळीच वाटली. अरे येड्या, आता तिचं लग्न झालंय, आता असे बदल होणारच तिच्यात. बाकी काय बदलूया ना बदलू, शिवाचं मन कधीच नाही बदललं. ती तशीच आहे यार, बिंदास. अरे भाई लोग, आपली शिवा आहे सगळ्यांपासून वेगळी. चला चला काम करूया. आई बघतेस ना हे सगळं काय चाललंय? नाही म्हणजे आपला आशू बिचारा साधा आहे आणि ही मुलगी ह्याला काही सोडणार नाहीये. हे म्हणजे बघ ना, आत्ताच सगळ्या गोष्टींमध्ये कशी वरचढ ठरते. बिचारा आपला आशू, त्याला काही कळत नाही ग, आणि त्याचाच फायदा घेते ही मुलगी. कीर्ती असं नाही ग, आशूचं मुळात लक्षच नाहीये या सगळ्यात, आणि एवढाही साधा नाहीये ग आपला आशू. नाही नाही आई, अगं साधाच स्वभाव आहे त्याचा, आणि माहितीये ना आपल्याला. बिचारा कोणाला काही बोलत नाही, फक्त दुसऱ्यांचं ऐकून घेतो आणि त्याचाच फायदा घेते. त्याची ठरली गुंड, मोठ्यांचं तर ऐकतच नाही. आपल्या आशूचं काय ऐकणार आहे? मला तर खूप काळजी वाटते आशूची. होईल सगळं नीट. चल आली. चला आता पुढचा खेळ खेळूया.
मावशी मला तुमचं एन्थुझियाझम खूप आवडतंय, पण आता पास करायचं का, बोर व्हायला लागलंय. आशू शेवटचं आहे शेवट. हे बघा, आता तुमच्या हातामध्ये लग्नाच्या वेळेस जी हळकुंड बांधली आहेत ना, ती आता सोडवायची आहेत तुम्हाला. पण एक एकच हात वापरायचा हा दोघांनी. हे काय परत एक हात वापरायचा का? अरे असं काय करतोस आशू? आत्ता एवढा खेळ जिंकलास ना, तुला काय अवघड आहे? चल कर सुरू. मस्करीत घेऊ नको हा, जरा सिरियसली घे. ऐक, आता हा गेम जर हरलास ना तर या शिवासमोर आपली इज्जत नाही राहणार. जिंकला पाहिजे. ऑल द बेस्ट. टेक्निक सांगितले. आजच्या दिवसात सोडवून होणार आहे ना? नाही म्हणजे जमणार आहे ना हिला? मला नाही वाटत आहे ताई या वर्षी होईल. ये अरे वा शिवा, काय भारी आयडिया लढवलीस तू. आणि अशा प्रकारे शिवाने बाजी मारलेली आहे आणि फायनली देसाईंच्या बायका म्हणजे देसाई जिंकलेले आहेत. शिवा आत ये जरा. हे काय केलंस तू आता? तुझी हिम्मत कशी झाली असं वागायची? काय झालं? आता मलाच विचार काय झालं. ते हळकुंड दाताने सोडवायची काय गरज होती? कशाला शहाणपणा दाखवायचा? नाही, ते एका हाताने सुटत नव्हतं म्हणून. सुटत नव्हतं ना, मग नाही सोडवायचं. शहाणपणा कशाला दाखवायचा? हे बघ, दाखवण्यापुरती असलीस ना तरी देसाईंच्या घरची सून आहे हे लक्षात ठेव. कसं वागायचं, कसं बोलायचं, एवढ्या साध्या गोष्टी कळत नाहीत का ग तुला? तुला कोणी काही बोलणार नाही ग. देसाईंना नावं ठेवतील सगळे. आणि हे असं साडी वगैरे नेसायचं नाटक कशाला केलंस? जगाला माहितीये तू कशी आहेस. काय सिद्ध करायचंय तुला? मला काहीच सिद्ध नाही करायचं. मी फक्त तुला फक्त हे सिद्ध करायचंय की तू किती साधी आहेस, देसाईंची सून म्हणून कशी योग्य आहेस. यांच्या डोळ्यावर जे झापड आहे ना प्रेमाचं आणि मायेचं, ते माझ्या डोळ्यावर नाहीये. मला चांगलंच माहितीये तू कशी असते. आणि सगळ्यांना माहितीये हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय. त्यामुळे तू कशी आनंदात आहेस हे दाखवून देऊन आमची दिशाभूल करू नकोस. हे फसतील त्याला, मी नाही. हे बघा, मी असं काहीही करत नाहीये. मी ते दाताने सोडवलं त्यासाठी खरंच सॉरी. मला काही माहीत नव्हतं. मी हवं तर सगळ्यांसमोर तुमची माफी मागते. खरंच मला वाटलं ते चालत असेल म्हणून मी. तू तुझ्या मनाने काहीही ठरवू नकोस. हे घर माझं आहे
आणि या घरात वर्षानुवर्ष एका पद्धतीने गोष्टी होत आल्या, त्या बदलण्याचा विचार सुद्धा करू नकोस. आणि तू तर नकोच. फक्त यांची इच्छा होती म्हणून तू या घरात सून म्हणून आलीस. मी तुला माझी कोणीही मानत नाही. ते देखाव्यात वावरतात ना, तसं सून म्हणून वागा. अक्कल पाजळू नका आणि आम्हालाही त्रास देऊ नका. पाया पडते तुझ्या.